कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, आपण सांगूया का रे बाबांना? मग कसं सांगायचं तेच कळत नाहीये। काय करावं काहीच कळना झालेलं आहे, टेन्शन येते। खरं तर ना सरकारने सांगितलं पाहिजे बाबांना हे सगळं, पण मॅडम आत येऊ का? लक्ष्मीताई, हो या की। काय म्हणतोय मॅडम अमोल बाळ? काय खेळतोय? माणसं ओळखायला लागले ना आता। चांगलंच आहे की मॅडम, हे लाडून हे ज्यूस खाऊन घ्या बर का। हो ताई, कशाला आणलं हे? अहो असं कसं म्हणता मॅडम, बायला पोरग झाल्यावर तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, शरीराची झीज होती आणि ती झीज भरून नको कायला सांगा बरं मॅडम। काय झालं ताई, एक विचारू का तुम्हाला? विचारा की। तुम्ही कधी तुमच्या घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी खोटं बोललाय का? हो, मी तर त्यांच्याबरोबर सारखंच खोटं बोलते। खरं बोललं तर त्यांची नजरच लागती। नाही नाही, तसं नाही, म्हणजे नाईलाजानी एखादी गोष्ट लपवावी लागते आणि त्यासाठी खोटं बोललाय का, विशेषतः नवऱ्याशी तुमच्या? असं हा, एकदा केलं होतं बरं का मॅडम, पर येळच तशी आली होती बघा। म्हणजे काय झालेलं मॅडम? आता तुमच्यापासून काय लपवायचं सांगा बरं? माझा नवरा लय वाईट होता बघा। माझ्या पोराला घेऊन चालला होता मुंबईला कामासाठी। आय लय वाईट आहे म्हणून सांगत होता। मी बी सांगितलं त्याला कॅन्सर झालाय, मग नाही नेलं बघा पोराला त्यांनी। बापरे! आणि मग तुम्ही कधी सांगितलं खरं? नाही मॅडम, कॅन्सर झाला तरी बी त्याला दया माया आली नाही, मग खरं सांगून तरी काय फायदा होता सांगा बरं? म्हणजे तुम्ही बोललंच नाही मग नंतर? काही नाही बोलायचं नाही असं काय नाही बरं का मॅडम, पण एक दिवस लय दारू प्याला बघा आणि त्यातच गेला। ताई सॉरी, म्हणजे मॅडम तुम्ही कशाला सॉरी बोलताय? त्याला 10 वेळा समजून सांगून बी त्यांनी कधीच ऐकलं नाही बघा, आणि ह्या दारू पायी त्याचा जीव गेला। आणि मग त्यांना खरं कळालं असतं तर? अहो मॅडम, खरं कळलं असतं तर मारलं असतं आणि पोराला घेऊन गेला असता मुंबईला। एखादी बाई का खोटं बोलती? तिच्या परपंचासाठी घरादारासाठीच ना, पर ह्या नवऱ्यांना कळतच नाही व। मॅडम समजा ठीक आहे ना? हा, अहो नाही, मी आपलं असंच विचारलं। मॅडम तुम्ही दोघं लय भारी हायसा बघा, तुमच्या दोघांचं असं कवा बी होणार नाही। नाही नाही, माहितीये की मला, मी आपलं असंच विचारलं तुम्हाला। मॅडम ही समजा खाऊन घ्या बर का? हो चला येऊ का मी? हा। अमोल, तुझ्या बाबांना खरं कळल्यावर काय करतील रे ते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।